खंडोबाची कथा. महाराष्ट्रातल्या भक्तांच्या मनात खंडोबाचं स्थान अत्यंत महत्वाचं आहे. ज्याला जेजुरीचा राजा म्हणतात, तो खंडोबा म्हणजे भक्ती आणि पराक्रमाचा प्रतीक. त्याची कथा केवळ दैवी नाही, तर माणुसकीला नव्या उंचीवर नेणारी आहे. आज आपण खंडेरायाच्या जन्मापासून चंपाषष्ठी उत्सवापर्यंतचा प्रवास उलगडून पाहणार आहोत. खंडोबाचा जन्म. पुराणात सांगितलं जातं की खंडोबा म्हणजे महादेवाचा अवतार. भिल कोळी समाजाला संकटातून वाचवण्यासाठी भगवान शंकराने खंडोबाचा अवतार घेतला. भोंडल्यासारख्या दुष्ट राक्षसांनी लोकांना त्रास देणे सुरू केले होते, तेव्हा भगवान शंकराने मार्तंड भैरव या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला. खंडोबाचा जन्म म्हणजेच अन्यायाविरुद्ध न्यायाचा उगम. खंडोबाच्या आयुष्यात मल्ल आणि मणी या राक्षसांचा पराभव करण्याची कथा मोठ्या उत्साहाने सांगितली जाते. या राक्षसांनी अनेक लोकांचा छळ केला होता, पण खंडोबाने आपल्या पराक्रमाने त्यांना संपवून लोकांना मुक्त केले. या पराक्रमामुळे खंडोबा केवळ एक दैवत नसून लोकांचा रक्षक बनला. जेजुरीची कथा. खंडोबाचं मुख्य मंदिर जेजुरी येथे आहे. लोकांच्या मते खंडोबा जेजुरीत स्थिरावले आणि तिथेच त्यांची पूजा सुरू झाली. जेजुरीचं मंदिर म्हणजे श्रद्धेचा महाकुंभ. खंडोबाच्या मंदिराच्या पायऱ्या चढताना प्रत्येकजण यळकोट यळकोट जय मल्हार अशा जयघोषात तल्लीन होतो. जेजुरीची आणखी एक खास गोष्ट म्हणजे हळदीची उधळण. हळद खंडोबाची प्रिय वस्तू आहे, कारण ती विजयाचं प्रतीक मानली जाते. प्रत्येक भक्त तिथे हळदीचा सडा टाकतो आणि आपल्या मनातला त्रास दूर व्हावा अशी प्रार्थना करतो. खंडोबा आणि त्यांच्या दोन पत्नी. खंडोबाच्या जीवनात त्याच्या दोन पत्नींची कथा मोठ्या भक्तिभावाने सांगितली जाते. पहिली पत्नी माळसा आणि दुसरी बानाई. माळसा ही धनाढ्य व्यापाऱ्याची मुलगी, तर बानाई ही एका गरीब धनगर कुटुंबातील मुलगी होती. खंडोबाने दोघींनाही समान मानले. चंपाषष्ठी उत्सवाचा उगम. खंडोबाच्या मणिवधाच्या विजयाचा उत्सव म्हणजे चंपाषष्ठी. या दिवशी खंडोबाच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी हजारो भक्त जेजुरीत जमतात. या उत्सवाचं महात्म्य खूप मोठं आहे. पौराणिक कथेनुसार 6 दिवस चाललेल्या लढाईनंतर 7व्या दिवशी खंडोबाने मल्ल आणि मणीला पराजित केलं. म्हणूनच चंपाषष्ठीच्या दिवशी विशेष पूजा होते. लोक पारंपरिक पोशाख घालून ढोल ताशाच्या गजरात मंदिराकडे जातात. चंपाषष्ठी उत्सवात प्रत्येकाला खंडोबाच्या सामर्थ्याचा अनुभव येतो. मंदिरातील मुख्य पूजा, पालखी आणि हळदीचा सडा हा संपूर्ण अनुभव भक्तांसाठी चिरस्मरणीय असतो. मंदिराजवळच्या पवित्र जलाशयात स्नान करून भक्त पवित्र होतात आणि मग खंडोबाचं दर्शन घेतात. जेजुरीच्या चंपाषष्ठीला एक विशेष आकर्षण असतं, खंडोबाच्या तलवारीची पूजा. या तलवारीला विजयाचं प्रतीक मानलं जातं आणि ती पाहण्यासाठी भक्त गर्दी करतात. खंडोबा म्हणजे केवळ एका विशिष्ट समाजाचं दैवत नाही, ते सर्व समाजासाठी आहेत. त्यांची आस्था आणि कृपाही त्यांच्या भक्तांवर सतत असते. अनेक भक्तांना खंडोबाची कृपा अनुभवायला मिळाली आहे. त्यांची संकट दूर झाली आहेत, अडचणी सुटल्या आहेत. खंडोबाची कथा सांगते की अन्यायाविरुद्ध उभं राहणं हीच खरी श्रद्धा आहे. खंडोबाचं जीवन हे फक्त चमत्कारांनी भरलेलं नाही, तर ते प्रेरणादायक आहे. त्यांनी भक्तांना शिकवलं की श्रद्धा आणि पराक्रम एकत्र असले की कोणतंही संकट पार करता येतं. चंपाषष्ठीचा उत्सव हा केवळ परंपरा नाही, तर ती श्रद्धेची जागृती आहे. खंडोबा प्रत्येक भक्ताला प्रेरणा देतो की न्यायासाठी लढा, श्रद्धा बाळगा आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवा.